एकीकडे सरकारच्या माध्यमातून समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय। आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे। खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय। लाडक्या बहिणींची मदत बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार। मी एकच गोष्ट सांगतो, महिला असतील, शेतकरी असतील, युवा असतील, गरीब असतील, आपले दिव्यांग असतील, समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत। आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत। त्याची सुरुवात आपण केलेली आहे। आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडे ही एवढीच विनंती आहे की आता सरकार आलेलं आहे, हे आपलं महायुतीचं सरकार आहे। माननीय आपले उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वातली शिवसेना असेल, अजितदादा पवारांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांना सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे। आपले रिपब्लिकन पार्टी असेल किंवा इतर छोटे मित्र असतील, यांना देखील आपल्याला सोबत ठेवायचं आहे आणि एकत्रितपणे ही सगळी वाटचाल आपल्याला करायची आहे। आणि ही वाटचाल करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या सरकारचं समाजापर्यंत पोहोचण्याचं उपकरण काय आहे, तर ते उपकरण आपला कार्यकर्ता आहे, आपला पदाधिकारी आहे, आपली संघटना आहे। तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी या उपकरणाचं काम, या सेतूचं काम करायचं आहे। सरकार आलं म्हणजे आता सरकार चालवणारे वेगळे आणि संघटन वेगळं असं नाही, तर संघटनेला सरकार सोबत समन्वय करावा लागेल आणि सरकार म्हणून तुमच्या सोबत समन्वय झाला पाहिजे, याकरता व्यवस्था आम्ही उभ्या करू। आमचे अध्यक्ष या ठिकाणी बावनकुळेजी यांनी या संदर्भातल्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपल्या सरकारचे कार्यक्रम हे खालपर्यंत आपल्याला कसे नेता येतील याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल। आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपलं कल्चर, आपली संस्कृती ही इतरांपेक्षा वेगळी आहे। आपल्या सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे, आपण समाजात काम करणारे लोक आहोत। अलीकडच्या काळामध्ये सगळेच जण मंत्रालयात दिसतात, मंत्रालयात येणं चुकीचं नाही, काम असताना आलंच पाहिजे, पण स्टेटस सिम्बॉल म्हणून येऊ नका, विनाकारण येऊ नका। समाजातली कामं घेऊन त्या ठिकाणी या। कामं असतील तर निश्चितपणे त्या कामांची व्यवस्था आपण लावू आणि ती कामं आपण त्या ठिकाणी कशी करायची हा प्रयत्न आपण करू।